मनसेचे माजी फारब्रँड नेते वसंत मोरेंनी काल आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला। त्यानंतर मोरे कोणत्या पक्षात जाणार, त्यांची राजकीय वाटचाल काय असेल या चर्चांना उधाण आलं। कालपासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, अजित पवार गट, ठाकरे गट या पक्षांकडून फोन आल्याचं वसंत मोरेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। तसंच राज ठाकरेंनी देखील फोन केला होता, मात्र तो फोन आपण उचलला नसल्याचं मोरे म्हणाले। मात्र असं असलं तरी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशींनी वसंत मोरेंची भेट घेतली आणि यावेळी जोशींनी त्यांना ऑन कॅमेरा थेट पक्षात येण्याची ऑफर दिली। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय मिकी घई यांनी। काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी आता वसंत मोरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। मोहनजी, काय बोलणं झालं तात्यांशी? बरेच लोक, बरेच वेगवेगळे पक्ष त्यांना ऑफर देत आहेत, आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतायत। वसंतराव मोरे हे गेले अनेक वर्ष म्हणजे 15 ते 20 वर्ष पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे। आजपर्यंत ते ज्या पक्षामध्ये राहिले तिथे ते निष्ठेने राहिलेले आहेत। त्यांची लोकप्रियता अशी आहे की त्यांनी वेगवेगळ्या भागातनं, प्रभागातनं महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्या सर्व निवडणुकीत ते विजयी झाले। हे त्यांच्या कामाची पावती आहे। आणि अशा वेळेला ज्यावेळेला त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, तर माझी वसंत मोरेंना एक विनंती आहे की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा, कारण राजकीय पक्ष म्हणून आज काँग्रेस देशामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व करते। त्यांचं उज्ज्वल भविष्य त्यांच्या राजकीय ह्याच्यासाठी त्यांनी जर काँग्रेस पक्षामध्ये आले तर निश्चितपणे पक्षाला सुद्धा त्याची फायदा होणार आहे आणि एक चांगल्या कार्यकर्त्याला भविष्यामध्ये एक नेतृत्व करायची संधी सुद्धा मिळू शकते, असं आमची इच्छा आहे। म्हणून मी आज त्यांना भेटायला आलेलो आहे। तुम्ही बाळासाहेब थोरातांशी देखील त्यांचं फोनवरून बोलणं करून देण्याचा प्रयत्न करतायत। आता मी आलोय, खरं म्हणजे मला वसंतरावांशी बोलायचं आहे आधी काही गोष्टी, आणि त्यानंतर मी पुढच्या गोष्टी आपल्याला सांगतो। वसंत दादा, ऑफर आली थेट, आता मोहन दादा इथं आलेत, काय विचार काय करताय तुम्ही? नाही, मी आता तुम्हाला माहिती आहे की मी या ठिकाणी बसलो होतो, तुमच्या समोरच मला दादांचा फोन आला। मला दादा म्हटले की मला तुम्हाला भेटायचे, मला तुमचं लोकेशन पाठवा। मी दादांना आज नाही तर माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी जवळून दादांचं काम पुणे शहरामध्ये पाहिलेलं आहे। 2 लोकसभेच्या निवडणुका दादांनी लढवलेल्या आहेत। पुणे शहराचा प्रचंड अभ्यास आहे त्यांचा, आणि मला वाटतं की मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता आज मला या ठिकाणी माझ्या या छोट्याशा संपर्क कार्यालयामध्ये मला भेटण्यासाठी आले। ही माझ्या कामाची पावती आहे। दादा, तात्यांनी हे स्पष्ट केलं की त्यांना लोकसभा लढायचीच आहे, मात्र आता काँग्रेसचा उमेदवार हा जवळजवळ निश्चित होतोय, म्हणजे अर्थात तयारी सुरू केलेली आहे त्या म्हणजे कार्यकर्त्याने। रवींद्र धंगेकर असं नाव पुढे येतंय, म्हणजे कसं करणार मग हे सगळं समीकरण? नाही, मुद्दा मी तात्यांना जे भेटायला आज आलोय, त्यांना मी विनंती करायला आलो की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा। अजून त्यांच्याशी माझ्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर चर्चा झालेली नाहीये किंवा त्यांची काय इच्छा आहे काय नाही याबद्दल काही झालेलं नाही। परंतु मला एक निश्चित खात्री आहे की वसंत मोरेंसारखा कार्यकर्ता हा पुणे शहरामध्ये स्वतःचं एक वलय निर्माण करणारा कार्यकर्ता आहे। त्यांनी एक कार्यकर्त्यांची फौज आहे त्याच्याकडे, तर असा कार्यकर्ता जर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे काँग्रेसची ताकद वाढेल आणि त्यांच्या उमेदवारी त्यांनी हे निश्चित केलंय की त्यांना लोकसभा लढायची आहे। मग कसं, कारण ही जागा काँग्रेसकडे आहे, काय असं देणार ऑफर आहे त्यांना? नाही, आमच्याकडे एक सर्व प्रोसिजर असते। काँग्रेस पक्षामध्ये अनेक गोष्टी असतात, अनेक प्रोसिजर असतात। आमचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, आमचे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, आमचं महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एक निवड समिती आहे, त्यानंतर केंद्राचं आहे, आणि या सर्व प्रोसिजरमध्ये मी सर्व नेत्यांचं त्याच्यामध्ये हे असतं। आज मी त्यांना विनंती करायला आलो की त्यांनी पक्षात यावं आधी, अजून दुसऱ्या कुठल्याही बाबतीत आमची अजून चर्चा झालेली नाहीये। तात्या, सगळ्यांकडून ऑफर आहे, अर्थात महाविकास आघाडीकडून तुम्हाला मोठी ऑफर दिसते, काय विचार करताय? आणि म्हणजे उमेदवारी तर नंतर निश्चित होईल। मला आत्ताच 5 मिनिटं आले, दादा माझ्याकडे आले। मी अजून दादांसंग असं काही बोलणं पण माझं झालं नाही, त्यामुळे मला वाटतं की काय करायचं विचार करताय? विचार करून मी नक्की विचार करेल। येणाऱ्या 2 दिवसामध्ये मी सांगितलं होतं की 2 दिवसात मी सांगेल म्हणून।
वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळे पक्षातील लोक त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि इथं काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी त्यांना काँग्रेसमध्ये त्यांनी यावं ही ऑफर देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं ते बोलतात सुद्धा आहे. मात्र आता तरी वसंत मोरेंनी कुठलाही विचार केलेला नाही. मात्र असेच वेगवेगळे पक्षातील पदाधिकारी किंबहुना कार्यकर्ता त्यांच्या भेटीला या ठिकाणी येत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.